कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। कशेडी घाटाच्या दुसऱ्या बोगद्यातील प्रवास लांबला। सुखद आणि सुसाट प्रवासासाठी आणखी 15 दिवस वाट पाहावे लागणार। वाहतुकीसाठी पुन्हा 15 दिवसांची डेडलाईन। कोकणातील रेल्वे गाड्या आता दादरपर्यंतच धावणार। सीएसएमटी फलाट क्रमांक 12 आणि 13 चे विस्तारीकरणामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत रेल्वे दादरपर्यंतच धावणार। स्मार्ट मीटर बसवण्यास उभाटा सेनेकडून विरोध। स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवावे, नाहीतर तीव्र आंदोलन छेडले जाईल। महावितरण विभागाला उभाटा सेनेचा इशारा। आणि खालापूर आतकर गावातील उत्खनन आदिवासी बांधवांच्या मुळावरती। गावावर दरड कोसळण्याचा मोठा धोका। प्रशासन जीवघेण्या दुर्घटनेची वाट बघते का? आदिवासी बांधवांचा संतप्त सवाल। आता पाहूया सविस्तर वृत्त। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे। या कामामुळे कोकणातून मुंबईत येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेसला फटका बसत आहे। कोकणातून मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे सध्या अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आलेला आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटांवरून 24 डब्यांची रेल्वे गाडी धावू शकेल। सध्या ही कामे अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीपर्यंत फलाट विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। त्यानंतर रेल्वे गाड्यांची सेवा पूर्वपदावर येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त हुकल्याने कोकणकरांचा हिरमोड झाला आहे। दुसऱ्या बोगद्यात 10 पंखे बसवण्यात येणार आहेत। यातील 4 पंखे बसवण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। पंखे बसवण्याच्या कामासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा घेण्यासाठी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याची सबब राष्ट्रीय महामार्ग खात्याने पुढे केली। सद्यस्थितीत एका बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू आहे। दुसऱ्या बोगद्यातील पंखे बसवण्यास अन्य प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून सद्यस्थितीत 4 ठिकाणी पंखे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे। अन्य 6 ठिकाणी पंखे बसवण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यानंतर बोगद्यातून ट्रायल घेतली जाणार आहे। त्यानंतरच पूर्ण क्षमतेने दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक सुरू होणार आहे। तोपर्यंत वाहन चालकांना दुसऱ्या बोगद्यातून सुसाट आणि आरामदायी प्रवासाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। महावितरण विभागाकडून संपूर्ण लांजा तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे। याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र विरोध केला जात आहे। सध्या बसवण्यात येणारे स्मार्ट मीटरमुळे वेळोवेळी रिचार्ज करणे, त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही गोष्ट ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला तसेच शेतकरी वर्गाला शक्य नाही। अनेक गावांमध्ये आजही इंटरनेट सुविधा नसल्याने स्मार्ट मीटर रिचार्ज करणे शक्य नाही। त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, या मनमानी कारभाराचा लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करण्यात आला असून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित न थांबवल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लांजा येथील महावितरण विभागाला पत्राद्वारे देण्यात आला आहे। तालुक्याच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या वतीनं आणि अनेक आमचे घटक पक्ष यांना एकत्र घेऊन महावितरणकडे आपण एक निवेदन दिलेलं आहे। जे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्याला आमचा विरोध आहे आणि ही विरोधाची भूमिका आज स्पष्टपणे महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेली आहे आणि हा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवावा, आम जनता एकत्र घ्यावी, त्यांना हा महत्त्व पटवून द्यावं आणि त्यानंतर आम्ही जनतेच्या माध्यमातून ठरवू, अशा पद्धतीने त्यांना विनंती देखील केलेली आहे। आणि तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली, सर्व शिवसैनिकांनी आणि जनतेने भूमिका घेतलेली आहे। त्या जनतेच्या भूमिकेशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत। कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव। गणेश मूर्तिकारांनी राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्याकडे शाडूची माती शासन स्तरावरती देण्याची मागणी केली होती। या मागणीवरती आमदार किरण सामंत यांनी सिंधुरत्न योजनेतून निधी देण्यासाठी बैठक आयोजित करून शाडूची माती स्वस्त दरात देण्याचा निर्णय केला आहे। गणेश मूर्तिकारांच्या मागणीला यश आले असून स्वस्त दरात ही माती आता मूर्तिकारांना देण्यात येणार असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली आहे। गणेश मूर्तिकारांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे।
खरं आहे, मी मागे गणपती उत्सवाच्या निमित्ताने राजापूर येथील मूर्तिकारांच्या गणपतीला भेट दिली होती आणि ते आशीर्वादाकरता गेलो होतो. त्यानिमित्त सर्व मूर्तिकारांनी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली की ही जी शाडूची मूर्ती आहे त्याच्याकरता लागणारी मातीही आम्हाला मोफत उपलब्ध करून द्या. परंतु मोफत उपलब्ध करून देणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे गणपती बाप्पा हे कोकणातल्या लोकांचं किंवा समस्त हिंदू लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्यातल्या त्या कोकणामध्ये घरगुती गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. म्हणून सिंधुरत्न योजनेच्या मार्फत आम्ही असा निर्णय घेतला की तत्कालीन जे आमचे पर्यावरण मंत्री होते, आमचे नेते रामदासभाई कदम यांनी प्लास्टिकच्या बाबतीमध्ये आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बाबतीच्या बंदीच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतला होता तो खरोखरच चांगला होता. त्या निर्णयाला अनुषंगाने आम्ही इथे शाडूची माती देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ही गणपती बाप्पा लोकांना घरगुती गणपती उत्सवाकरता ती मूर्ती देखील स्वस्त होईल आणि मूर्तिकारांना देखील ती माती कमी दरामध्ये किंवा अनुदानित दरामध्ये घेणं परवडेल. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांनी राजन साळवी यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजन साळवी यांच्या अस्थिर राजकीय भूमिकेमुळे माजी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. त्यांच्यासोबत जाण्यासाठी कुणीही तयार नसल्याचं देखील किरण सामंत यांनी म्हटलं आहे. मला निवडणुकीपूर्वीच कल्पना होती की ही निवडणूक मी जिंकणार आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात हे आपली नंतर निष्ठा दाखवणार. परंतु आपल्या माध्यमातूनच मी ऐकतोय की ते BJPमध्ये प्रवेश करणार, शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा अन्य कुठे जाणार आणि त्यांची उभाटामधली दारं बंद झालीत हे देखील आपल्या माध्यमातून मी ऐकलं. परंतु त्यांच्या या अस्थिरपणामुळे उभाटामधली बरेचशी लोक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी आमच्याकडे प्रवेश करतायत. प्रमुख पदाधिकारी देखील प्रवेश करतायत आणि जर त्यांनी अन्य कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या पक्षातली लोकसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. तिथून त्या पक्षामधून देखील आमच्या पक्षामध्ये बरीच लोक येतील. नक्कीच होणार, कारण त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कोणी तयार नाही. ती सगळी लोक आमच्या संपर्कात आहे आणि ती पक्षप्रवेश तुम्ही बघतात रोज चाललेले आणि ते ज्या पक्षामध्ये जातील त्या पक्षामधील परत लोक आपल्याकडे येतील. त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला आहे असं मला वाटतं. त्यांना लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं, ते येतो म्हणून सांगत होते. परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार, मी आमदार होणार, मी मंत्री होणार. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून. त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे, परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही. परंतु जे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान्य. खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत आतकर गाव अंतर्गत आडोशी गावातील काही व्यक्तींनी फार्म हाऊस उभारण्यासाठी बेशुमार उत्खनन केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारीत भूस्खलन होऊन दरड कोसळून तालुक्यात आडोशी आदिवासी लोकवस्तीत इर्शालवाडीसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल अशी भीती व्यक्त केली आहे. शासन व सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आदिवासी बांधवांच्या जीवित रक्षणासाठी व न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवत आमरण उपोषण सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव सह आदिवासी बांधवांनी खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक उग्र होईल असा इशारा देण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात नव्याने मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे व फार्म हाऊस थाटत आहेत. अशातच स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, आदिवासी बांधव यांचे विकासक भांडवलदार यांच्याकडून शोषण होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. स्थानिक व शोषित वर्ग प्रशासनापुढे न्याय मिळावा यासाठी टाहो फोडतोय. मात्र डोळ्यांवरती वजनदार पट्टी बांधली गेल्याने प्रशासनाची भूमिका आंधळे, बहिरे व मुके अशी दिसून येते. आमच्या वाडीतला जो गरड नावाचा जो माणूस आहे, जो व्यक्ती आहे, त्यांनी बाजूचे जे काही खोदकाम केलेले आहे JCB डंपरच्या सहाय्याने, तर त्याच्यावर आम्ही बरेच वेळेला आमच्या ग्रामपंचायतला सरपंचांना, ग्रामसेवक यांना बरेच वेळेला आम्ही सांगितलं, पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही. त्याच्यानंतर आम्ही तहसील साहेबांना पण पत्रव्यवहार केले, पण जवळजवळ 6 महिने उलटून गेले. त्याच्यावर काही त्यांच्यावर कारवाई होत नाही, काही नाही. त्याच्यामुळे आम्हाला आज उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. तर जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवत नाही. वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव आणि आमच्या आदिवासी समाजाचे 5-6 बांधव या ठिकाणी काल दिनांक 4 तारखेपासून उपोषणा बसले आहेत. परंतु मी या ठिकाणी आल्यानंतर पाहणी केली असता प्रशासनाचं याकडे अजिबात लक्ष नाहीये. प्रशासन त्यांच्या
मस्तीमध्ये अगदी गुंग झाल्यासारखं दिसतंय. एकदाही त्यांचा माणूस या ठिकाणी या लोकांची काय तब्येत खालवली की काय किंवा अजून कुठल्या प्रकारचा यांना त्रास होतोय काय, ना प्रशासकीय अधिकारी आले, ना तुमचे काय बोलतात त्याला वैद्यकीय आरोग्य अधिकारी आले. म्हणजे हा प्रकरण हे दाबण्याचा प्रयत्न करतात काय असं आम्हाला इथे दिसायला लागलंय. खऱ्या अर्थानं दरड ग्रस्त विषय असताना, अतिशय गांभीर्याचा विषय असताना गेली 5-6 महिने झाले ही लोक ग्रामपंचायतीकडे जातात, तहसीलदार कार्यालयाच्या फेऱ्या मारतात. म्हणजे आमच्या लोकांनी फक्त फेऱ्याच मारायचे काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. यांच्या मरणाची वाट बघतात की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. म्हणजे आज आम्ही न्याय मागण्यासाठी आज 5 महिने या तहसील कार्यालयासमोर फेऱ्या मारतोय, पण आम्हाला न्याय मिळत नाही. यासाठी आम्ही कार्यालयासमोर उपोषणाला बसलोय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषणात उठणार नाही. आमची पहिली मागणी अशी आहे की ज्या व्यक्तीने खोदकाम केलेलं आहे त्यांनी तिथं संरक्षण भिंत बांधून दिली पाहिजे. ज्या व्यक्तीमुळे ती दरग्रस्ती स्थिती निर्माण झाली त्याच्यावर सदस्य म्हणून वादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तिसरी मागणी अशी आहे की जो त्यांनी शासनाचा गौण खनिज जो बुडवलेला आहे, जो महसूल बुडवला आहे, तो शासनाच्या वतीने त्यांच्याकडनं तो वसूल करण्यात यावा. या आमच्या प्रमुख मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर उठणार नाहीये. तळा येथे प्लॅस्टिक खाल्लेल्या गायीवरती डॉक्टरांकडून यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली असून गायीच्या पोटातून तब्बल 18 किलो प्लॅस्टिक काढून तिला जीवनदान देण्यात आले आहे. तळा शहरातील पुसाटी येथे राहणाऱ्या मंदार पेंडसे यांच्या गायीने चरायला गेल्यावरती बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्या, त्यामुळे तिचे पोट फुगले होते. गायीबाबत तिचे मालक मंदार पेंडसे यांना चिंता वाटू लागल्याने त्यांनी तळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात विचारपूस करून डॉक्टरांच्या सल्ल्याने गायीवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. त्यानुसार तळा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिवाजी वाघ, सोनसडे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नितीन जाधव, पंचायत समिती सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रघुनाथ पवार, संदीप नागोटणेकर व नामदेव जाधव यांनी आपल्या अथक परिश्रमाने गायीवरती रुमेनोटॉमी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली व या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गायीच्या पोटातून तब्बल 18 किलो प्लॅस्टिक व सोबतच तारेचे वेटोळे व दोऱ्या काढून सदर गायीला जीवनदान दिले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पशुधन अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पेण शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती असणारा बोरगाव गावाला जोडणारा पेण बोरगाव रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे. 2016 साली सुरुवात केलेल्या आणि 2018 साली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनलेल्या 6 किलोमीटर लांबीच्या आणि केटी कन्स्ट्रक्शन या कंपनीने तयार केलेल्या रस्त्यावर पेण ते विराणी या 5 किलोमीटरच्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत. आजही या रस्त्यातील खड्ड्यांच्या लांबी रुंदी वाढत आहेत, त्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नागरिक आणि प्रवाशांना होत असलेल्या त्रासाकडे स्थानिक नेते मंडळी कानाडोळा करीत आहेत. दिवाळीपूर्वी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची निविदा निघाली होती आणि कामाचा ठेकाही दिला गेल्याचे समजून येत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडून दुर्लक्षामुळे या रस्त्यावरती खड्डे पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पेण बोरगाव विराणी रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या फार्म हाऊस आणि प्लॉटिंगच्या लगत असलेले रस्त्यांवर खडी, रेती आणि डांबराचा मुलामा चढतो. मात्र मुख्य रस्त्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळून आणि निधी आला असूनही पेण बोरगाव विराणी हा मुख्य रस्ता उपेक्षित का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी यांना पडला आहे. लवकरात लवकर हा रस्ता सर्व सोयींनी योग्य असा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वसईच्या कामण परिसरात खेळण्यांच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग दुपारी 3च्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने 7वे कुलसंमेलन खेड तालुक्यातील जामगे या गावी आयोजित करण्यात आला आहे. तरी हे कुलसंमेलन दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, कदमांचा कुलाचार, परंपरा यांची ओळख करून देण्यासाठी दरवर्षी या कुलसंमेलनाचे आयोजन केले जाते. या वर्षीचे हे 7वे वर्ष असून या वर्षीचा यजमान पदाचा मान जामगे या गावाला मिळाला आहे. महाराष्ट्रातील सर्व कदम बंधूंनी या कुलसंमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने 7वं कुलसंमेलन यावर्षी जामगे, खेडमधील जामगे या ठिकाणी आपलं संपन्न होत आहे.
महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील व्यक्तींचा सन्मान, त्याचबरोबर कदमांचा कुलाचार परंपरा यांची ओळख करून देण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सर्व कदमांना एका छत्राखाली आणण्यासाठी दरवर्षी आम्ही कुलसंमेलन आयोजित करतो. त्याप्रमाणे आत्तापर्यंत तुळजापूर, गिरवी, गडितामाणे, गलाणवाडी, नांदेड आणि पंढरपूर या ठिकाणी 6 संमेलन झालेली आहेत आणि 7वं संमेलन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे. या कुलसंमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील कदम बंधूंनी उपस्थित राहावं अशी मी क्षत्रिय मराठा कदम परिवारच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. त्याच्यामुळं आपण जामगे या ऐतिहासिक गावामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कदम कुलसंमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवा अशी विनंती करतो. धन्यवाद. दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी आमच्या कदम कुटुंबाचं कुलसंमेलन जामगे इथं पार पडत आहे. मी आमच्या सगळ्या कदम परिवाराला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या संमेलनाला उपस्थित राहावं. कदम कुटुंबाच्या रोजगारासाठी, शिक्षणासाठी, आर्थिक आणि इतर उन्नतीसाठी या संमेलनामध्ये भाग घेणे अभिप्रेत आहे. सगळ्यांनी या आवर्जून संमेलनाला हजर राहावं ही नम्र विनंती. सालाबाद प्रमाणे श्री शिवसमर्थ रिक्षा चालक मालक संघ शिवतर रोड खेड यांच्यातर्फे सत्यनारायणाची महापूजा आज गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. महिलांकरता रिक्षा चालक मालक संघटनेकडून हळदी कुंकवाचे आयोजन देखील करण्यात आले होते. अनेक महिलांनी हळदी कुंकवाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घेतलाय. यावेळी अध्यक्ष अमोल पवार, उपाध्यक्ष बापू कुंभाडकर, सेक्रेटरी मनाज पेडेकर, खजिनदार अशोक खेडेकर, सदस्य भाऊराव जाधव, नारायण सकपाळ, जगदीश मोरे, निकेश मोरे, मयूर कडू आदी रिक्षा चालक मालक संघटनेतील सर्व सभासद व सदस्य उपस्थित होते. माणुसकीची भिंत प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा लांजा डफळेवाडी शाळेच्या सर्व 39 विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दर्जाचे, प्रत्येक विद्यार्थ्याला ₹1,000चे शैक्षणिक साहित्य असे एकूण 40,000 रुपयांचे साहित्य वितरण करण्यात आले. माणुसकीची भिंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कांबळे यांनी शाळेची प्रगती आणि उपक्रम पाहून शाळेच्या भिंती डिजिटल करण्यासाठी देणगी देण्याचे आश्वासन दिले. एज्युकेशन सोसायटी कडवईने जागतिक शिक्षण दिवस 24 जानेवारी निमित्त 24 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन मुख्यालयामध्ये केले होते. यामध्ये एज्युकेशन फेअर, विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा देण्याकरिता सदिच्छा समारंभ, वनभोजन, स्काउट गाईड जिल्हा मेळावा व कप बुलबुल जिल्हा मेळावा, त्याचबरोबर विविध उपक्रम संस्थेच्या मुख्यालयात राबवले गेले. त्याचे कौतुक जिल्हाभरातून केले जात आहे. जो कॅम्पस आहे आपल्याकडे तसे सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये खूप सारे कोर्सेस आहेत. 18+ कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर 50+ हायस्कूल्स आहेत आपले. पण आपण ज्या इथून आलो आहे तर ते मॅनेजमेंटचा कॅम्पस आहे. इथे 12वी नंतर BMS आणि ग्रॅज्युएशन नंतर MMS MBA असे 2 कोर्सेस आहेत आपल्याकडे. ओके, तर त्यामध्ये किती वर्षाचे कोर्सेस आहेत? ग्रॅज्युएशन कोर्स आहे 3 वर्षाचा डिग्री कोर्स 6 सेमिस्टर. ओके, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जसं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा स्ट्रीममधनं आपण ग्रॅज्युएशन करतो. तसं मुंबई युनिव्हर्सिटीकडे अजून खूप साऱ्या विद्याशाखा आहेत. त्यातलीच एक विद्याशाखा म्हणजे मॅनेजमेंट. तर यातून आपलं करिअर मॅनेजरियल करिअर होतं. शिवाय आपल्याला जॉबच्या अपॉर्च्युनिटीज वाईड राहतात, कारण आपण बिझनेसमध्ये जॉब करणार आहोत. बिझनेसची 4 महत्त्वाची आपण डिपार्टमेंट म्हणतो, ज्याच्यामध्ये HR आहे, मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, ऑपरेशन्स आहे. तर या 4 डिपार्टमेंटचे जे मॅनेजर्स असतात ते मॅनेजमेंट क्षेत्रातले असतात. तर त्यातलं त्यांना नॉलेज असतं. तर त्याच्यासाठी आपण आपले हे 2 कोर्सेस आहेत. म्हणजे तर तुम्हाला BMS केल्यानंतर खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज राहतात. तुम्हाला पुढचा कोर्स करायचा MBA आपल्याकडेच आहे. आज इथे जो चाललेला उपक्रम आहे तो खूप छान आहे. मी सगळ्या वर्गाला भेट दिली आणि देणारसुद्धा आहे. अजून मला बघायचं आहे सगळं व्यवस्थित. आणि खूप छान वाटलं. इथल्या मुलांची प्रगती होते, आमच्या गावाचं नाव रोशन होतं आहे. इथल्या शिक्षकांना पण मी खूप धन्यवाद देते. सगळे मेहनत घेणारे आमचे लोकसहभागातून पण काही जी मेहनत देत आहेत त्यांना पण धन्यवाद देऊन मुलांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं हे कॉलेज बॅचलर ऑफ फाईन आर्ट हे 4 वर्षाचे डिग्री कोर्स शिकवतं, की ज्या ठिकाणी मुलांना पेंटिंगचं पूर्ण सखोल शिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर डिप्लोमा इन ॲप्लाइड आर्ट हा 2 वर्षाचा कोर्स दिला जातो, शिकवला जातो, की जो 12वीशी समतुल्य आहे. की ज्या मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून 12वीची परीक्षा द्यायची आहे तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट काय की बॅचलर ऑफ फाईन आर्ट हा जो कोर्स आहे हा मुंबई विद्यापीठाचं ॲफिलिएशन त्याला आहे. आणि जो डिप्लोमा इन ॲप्लाइड आर्ट आहे हा MSBBA ह्या बोर्डचं त्याला ॲफिलिएशन आहे.
आणि हा कोर्स केल्यानंतर मुलांना 12वी पासचं सर्टिफिकेट मिळतं आणि डिग्री कोर्स केल्यानंतर मुलं ही सेट डिझाईन, आर्ट डिरेक्शन, नेपथ्य, त्याचबरोबर काही गेमिंगचे स्टुडिओज असतात किंवा काही ॲनिमेशन मूवीज असतात किंवा स्पेशल इफेक्ट्स असतात, VFX असतात, या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. नवीन पनवेल शहरातील पिल्लई महाविद्यालयामध्ये एलेग्रिया महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी तिने महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले. पिल्लई महाविद्यालयामध्ये दरवर्षी एलेग्रिया महोत्सवाचे आयोजन शानदार पद्धतीने केले जाते. यावर्षी देखील मोठ्या दिमाखात एलेग्रिया आयोजन करण्यात आले होते. मोठमोठे दिग्गज सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. 5 फेब्रुवारी रोजी या महोत्सवाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने उपस्थिती दर्शवली. विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्य दाखवत अप्रतिम नृत्य सादर केले. जजेस म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या मुलांनी सादर केलेल्या नृत्यांचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सोनाली कुलकर्णी हिने अप्सरा आली या गाण्यावरती अप्रतिम नृत्य सादर केले. आणि सल्ला करण्यात मी मोठी नाही निश्चितच, पण हे एक अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ असतं मुलांच्या आयुष्यातलं. इथूनच मोठी करिअर्स घडतात, मग ते कुठल्याही क्षेत्रात असू देत. जी पदवी ते घ्यायला आले त्या क्षेत्रात तर कार्यरत होतीलच, पण अशाच व्यासपीठांमधनं अनेक कलाकार घडतात, त्यांची जडणघडण होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो लोकांसमोर येऊन पब्लिक परफॉर्मन्सेस देण्यासाठी. त्यामुळे निश्चितच पिल्लई कॉलेजमधनं एखादा मोठा सुपरस्टार घडला किंवा बरेच सुपरस्टार्स घडले तर आश्चर्य वाटणार नाही, कारण इतकं सुंदर टॅलेंटचा इथे मला महासागर बघायला मिळाला. आणि आम्ही तो स्मूथली, आता तुम्ही बघत आहात 2रा दिवस आहे, एवढा छान प्रकारे मुलांचा प्रतिसाद मिळत आहे, मुलं एवढे खुश होत आहेत, त्यांना एवढं शिकायला मिळतंय. तर इट्स वी आर सीझन नाव, वी नो हाऊ टू कंडक्ट इव्हेंट. त्यामुळे जेव्हा आपण मोठे होतो, फेमस होतो, जेव्हा आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिकली लोकांची नजरे तुमच्यावरती पडतात आणि तुमचे मिस्टेक्स काढायचा प्रयत्न करतात. तर तेच होणार जेव्हा आपण मोठे होणार. सक्सेस बरोबर हे सगळे चॅलेंजेस येणारच. अँड वी आर रेडी टू फेस द चॅलेंज अँड वी आर रेडी टू क्लिअर द मिसअंडरस्टँडिंग. अँड वी आर थँकफुल टू मनसे, त्यांनी पण समजून घेतलं आणि ते पण म्हणाले त्यांचा पण पूर्ण आता सपोर्ट या कार्यक्रमाला आहे. तर मनसेच्या कार्यकर्त्यांना पण धन्यवाद. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.